आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामध्ये भोपळासुद्धा आहे, जो आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर अनेक आजारापासून सुटका होण्यास मदत होते. परंतु काय भोपळ्याबरोबर अशा 2 पदार्थ आहेत की त्यामुळे आपल्या स्किनला रंग उडून जाईल. त्याचबरोबर आपणास सफेद रंगाचा सामना करावा लागू शकतो. भोपळा हा आजारी रुग्णांना फायदेशीर असतो. त्याचबरोबर आयुर्वेद याचे अनेक फायदे सांगितलेले आहेत. भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, प्रोटीन, आयरन, फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात. हे आपल्या आरोग्यास खूप फायदेशीर असतात. परंतु आपण 2 पदार्थ त्याबरोबर खाऊ नये. मग पाहूयात कोणते 2 पदार्थ आहेत ते. जर आपणास स्किनची समस्या बरोबर सफेद डाग म्हणजेच कोंडा फुटू नये म्हणून भोपळ्याबरोबर कारले कधी खाऊ नका. हे दोन्ही एकत्र खाल्ले आपल्या शरीरावर सफेद डाग तसेच बरोबर पुरळ उठण्यास सुरुवात होईल. आरोग्य चांगले राहण्यासाठी भोपळा फायदेशीर मानला जातो. परंतु भोपळ्याबरोबर बीटाचे सेवन केल्याने आपल्या आरोग्यात हानी पोहोचते. ह्या दोन्ही एकत्र खाल्ल्याने आपल्या चेहऱ्यावर सफेद डाग बरोबर अनेक पुरळ उठण्यास सुरुवात होईल. म्हणून आपण आपल्या आहारामध्ये भोपळ्यासोबत कारले आणि बीट खाऊ नका. त्यामुळे आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होण्यापेक्षा वाईट परिणाम दिसून येईल. दुधी भोपळ्यासोबत कोबी सेवन अजिबात करू नये असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. यामुळे आपणास गॅसची समस्या बरोबर पोटाची समस्या असलेल्या रुग्णांनी दुधी भोपळ्यासोबत कोबी आणि ब्रोकोलीचे सेवन करू नये. तसेच दुधी भोपळ्यासोबत आंबट पदार्थ सेवन करणं टाळलं पाहिजे. त्यामुळे पोटदुखी किंवा पोटासंबंधी समस्या सामना करावा लागू शकतो. त्याबरोबर भाजी सोबत डेअरी प्रोडक्ट खाणेसुद्धा टाळले पाहिजे. आपण आपल्या आहारामध्ये हे पदार्थ टाळा. आपण ही माहिती इतरांनाही शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा फायदा होईल.